तर आता आम्ही सांगली स्टेशनला उतरलो. नाश्ता करून झालेला आहे आमचा. आता काय करते की तू? मम्मीला नेल पेंट लावते. नमस्कार मंडळी, मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता आमची गावाला जायची तयारी झालेली आहे आणि थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत. केतू झाली तुझी तयारी? तर केतूच्या पण झाली, बॅगा रेडी झालेल्या आहेत आणि केतू पण रेडी आहे. आणि अजून हे स्टँड वगैरे आतमध्ये ठेवायचे, सगळं आवरायचं आहे, बाहेरचं थोडंफार आवरायचं आहे. काय चाललंय पिया? नाश्ता करून झालेला आहे आमचा. आता काय करते की तू? मम्मीला नेल पेंट लावते. चल बस खाली. कारण आमच्याकडे खूप वेळ आहे अजून. अर्धा तास आहे अजून फक्त ना. नेरळ स्टेशनला येऊन बसलोय आम्ही आता. बस खाली. ती बाई पडशी. बघू नाव नेल पेंट. डॉग गेला भटकतोय बिचारा, काम शोधतोय. झालं ओके. तो मग आता आमचं जरा थोडंसं मेकअप चालू आहे, नेल आर्ट चालू आहे. दुसरी नेल पेंट आणली आहेस का? त्याच्यावरती काय ते करता आलं असतं. असं करायचं. तुम्ही मला नेल पेंट लावली, छान वाटतं. फायनली आता आम्हाला ट्रेन मिळाली आणि आता आम्ही बसलेलो आहोत. मस्त बाहेर प्रकाश पडला आहे, पाऊस पडत नाही आहे, त्यामुळे खूप मस्त वाटते वातावरण. तुम्ही बघू शकता खिडकीतून किती मस्त हिरवंगार असं घनदाट अशी झाडं दिसत आहेत आणि अशी पळताना खूप बघायला मजा येते. तर मस्त प्रवास चालू होता आणि डब्यामध्ये बरंच काही काही खायला येत होतं. तर इथे पेरू आला होता आणि पेरू जेजुरी गेल्यानंतर आला होता, त्यामुळे मस्त गोड अशी आम्ही हे पेरू घेतले आणि पेरूचा आस्वाद घेतला. महेश गुरव खात आहेत आणि बोलत आहेत मला नको घेऊ. खरंच पेरू खूप गोड होते आणि खाल्ल्यानंतर एकदम फ्रेश वाटलं. सकाळी आम्ही इडलीचा नाश्ता केला होता, म्हणजे मी काल इडली बनवल्या होत्या, तर त्या जास्त केल्या होत्या मी मुद्दामूनच, कारण सकाळी नाश्त्यामध्ये आम्हाला इडली फ्राय घेऊन जायचं होतं. तर सकाळीच आम्ही इडली फ्राय वगैरे खाल्लं होतं, त्यामुळे बऱ्यापैकी पोट गच्च होतं. आणि मग त्यानंतर थोडी भूक लागायला लागल्यावरती मग आम्ही पेरू आणि घरातून पण काही फळं आणली होती, ती पण फळं आम्ही खाल्ली. आणि आता जरा अजून 1-2 तासांनी भूक लागल्यावरती आम्हाला भेळ खावीशी वाटली म्हणून भेळ खाल्ली. तर असा मस्त प्रवास आमचा चालू होता. आता इथे केतू बसली आहे. केतू झोपून कंटाळली म्हणून आता ती बसली आहे. मी पण बराच वेळ झोपली होती. आता आलं जवळ स्टेशन. तर आता आम्ही सांगली स्टेशनला उतरले आहोत. आज जरा लवकर आली ना? लवकर आली म्हणजे वेळेवरती आली, नाही तर नेहमी 7 वाजता येते. तर आता आम्ही नवरत्नमध्ये बसलेलो आहोत. काय खायचं?
काय सांगाल ते डोसा इडली बघ काय पाहिजे डोसा इडली अजून काय तुला हवं आहे ते सांग ना. तर जेवणच करूया ना डायरेक्ट. जेवण मग इतर तसं नाही मिळणार दुसरं तेलकट ऑइली मिळणार मसालेदार पदार्थ मिळणार. बघूया ना काय आहे बघू तरी. तू बघ जेवण खाली मेनूमध्ये. आहे पंजाबी डिश खाली आहे. ठीक आहे आधी बघूया मेनूमध्ये काय आहे. काय केलं? काय ठरवायचं तुला? वेगळं वेगळं घेणं प्रत्येकाने. हां जेवण तर नाही करायचं जेवायचं नाही ना तुला. पोट भरायचं बस. हेच थोडं खायचं. हलकं खान हलकं आणि खायचं. हां बस. काय करूया एकाने पावभाजी घेऊया आणि एकाने काय तुम्ही काय खातात ठरवा ठरवूया पण पावच आहे. हां आपल्याकडे कसं दिसतंय. वेगळं असतं. वेगळे असते. दिसतंय ना तर पहिलेच कसं बंद पाहिजे. कशी आहे नेहमी पडतो माझं नेहमी पडेल. तर मंडळी आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता जास्त काय स्वच्छ करायचं नाही फक्त झाडू वगैरे करायचं. 2 आठवड्यापूर्वी मी आणि महेश आलो होतो तेव्हा सगळी साफसफाई केली होती त्यामुळे इतकी काही घाण नाही आहे फक्त थोडीशी खाली धूळ झालेली आहे तर तेवढं आता करायचं आहे. झाडलोट करणार आणि थोडंसं पुसून घेणार आणि त्यानंतर झोपणार. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.